बरण्या. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे सोमवार आणि आज आहे संकष्टी. तर खूप दिवस झाले ना देवाला मी साफ नाही केला आणि देव पण साफ म्हणजे धुवायचे मला. तर संकष्टीला मी देव वगैरे धुते आणि पण देवाला मी साफ खूप दिवसांनी करते. तर तुम्हाला माहिती माझी मागे तब्येत बरी नसल्या कारणाने मी म्हणजे देवाऱ्याकडे एवढं लक्षच नव्हतं. विहानच दिवा लावून द्यायचा वगैरे. पण मला आज मस्त पुसून वगैरे काढणार ओल्या फडक्याने आणि आज ना फरची पुसून घेणार आहे. तर सगळं मी वरती पडद्यावरती उचलून ठेवले. सगळे आपले हॉल मधले सगळे ते फ्रेंच डोअरचे पडदे वगैरे सगळे वरती उचलून ठेवले. झाडून काढलं. आता फरची पुसायची आहे आणि फरची पुसून झाली की मग आंघोळ वगैरे सगळं करून आणि स्वयंपाक झालाय. माझा उपवास पण आहे आज माझा. तर फरची पुसून आंघोळ वगैरे करून मस्त देवाला साफ करणार, देव धुणार मस्त आणि मस्त पूजा करून घेणार. खाली जाऊन फुलं घेऊन येणार याचे जास्वंदीचे. तर असा दिवस असणार आहे. आणि दुपारी जमलं मला ना काचेच्या बरण्या आणलेल्या मी त्या आणि माझ्या आधीच्या बरण्या आहे ना त्या पण खराब झालेल्या आहेत. तर डिशवॉशरला त्या लावायच्या दुपारी. तर बघू आता जसं आवडेल ना तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि आता मी ते मस्त सगळं आवरून घेतले, झटकून घेतलेलं आहे आणि सोपे पण पुसून घ्यायचे. आता सगळं मी ना फरची पुसून घेणार, त्याच्यानंतर मग सोपे पुसून घेणार फडक्याने, ओल्या फडक्याने. तर असा प्लॅन आहे. आणि वैभव आज म्हणजे हॉस्पिटलला नाही गेले, आज ट्रेनिंग होतं तर ते सिव्हिलला गेलेले आहे ट्रेनिंगसाठी. तर असं आहे, ते संध्याकाळी येतील. 3 दिवस ट्रेनिंग चालणार आहे त्यांचं. तर त्याच्यामुळे मग ते आहे घरी. मग मी लवकर टिफिन केला म्हणजे जेवण स्वयंपाक केला, जेवण करूनच गेले आणि विहान गेला स्कूलला. तर चल आता कियारा आणि मीच आहे घरामध्ये. हो ना कियारा? तर कियारा आणि मीच आहे. त्याला तावरून घेते पटापट. आता पाणी काढलेले गरम मस्त फरची पुसण्यासाठी आणि फरची पुसून घेते. सगळे पुसून आणते, दोन्ही रूम पुसून घेते पटापट. मस्त गरम पाणी घेतलेलं आहे फरची पुसायला. आणि पायऱ्या पण पुसून घेतल्या. आता थोड्या वेळ पडदे खाली करून मी तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेते आणि मग त्याच्यानंतर ना सोपे वगैरे पुसून घेणार पटापट. जेव्हा मला ना एक्सरसाइज म्हणजे काम करायचं असं ना घरातलं सगळं, तर मी एक्सरसाइज नाही करत कारण त्याच्यानेच माझी एक्सरसाइज होऊन जाते. घरातलं सगळं म्हणजे झाडून पुसून झटकून नंतर पायऱ्या खालच्या पुसायच्या वगैरे, खाली ओटा पुसायचा, त्याच्यातच माझी एक्सरसाइज कम्प्लीट होऊन जाते. तर आता मस्त फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मग देवारा वगैरे पूर्ण देवघर आहे ना ते पूर्ण आवरून झटकून बिटकून काढते आणि देव मस्त धुवून आणि पूजा करून घेणार. चला आता आवरून घेते आणि बोलते तुमच्याशी.
तर इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता देवाला साफ करून घेते. तर मी फरशी पुसून घेतली होती इथली. आता ह्या वस्तू इकडे ठेवते पण तर इथे मी देवाला आवरून घेते आणि खूप दिवस झाले देवालाच आवरलं नाही. देव तर धुवत राहते मी नेहमी, जसं 8 दिवसाला किंवा मग 5 दिवसाला 6 दिवसाला, म्हणजे असं जसं वाटेल तसं बरं वाटेल काय तर देव धुवत राहते. सोमवार गुरुवार काय असेल तो. तर तेच आणि संकष्टीला तर मी आवरते. तर आज मस्त संकष्ट चतुर्थी आहे. तर त्याच्यामुळे मग मी ना सगळे देव म्हणजे आंघोळ करणार देवांची. तर इथे देव काढून घेतलेले आहे आणि आता हे सगळं देवाला आहे ना मी पूर्ण क्लीन करणार. ओल्या फडक्याने आधी पुसून घेणार, झटकून घेणार सगळं आणि नंतर ओल्या फडक्याने पुसून घेणार. आणि खालची फरची पण ना अशी तेलकट वगैरे झाली. कसं विहान दिवा लावतो तर मग इकडे तिकडे तो काही पाडतच असतो तेल बिल वगैरे. तर त्याच्यामुळे मग ना खाली फरची पण तेलकट होऊन जाते, एक असे डाग होऊन जातात. तर ते पण मला काढायचे होते. तर आज मी पूर्ण घासून काढणार आहे आपल्या घासणीने. तर बघू शकता इथे घासून काढते सगळे डाग वगैरे, फरचीवरचे जे रांगोळी काढलेली त्याचे डाग. तर तेच आता मी पूर्ण घासून काढणार आणि 2-3 टाईम पुसून घेणार. आता इथे पुसून घेते ओल्या फडक्याने बघू शकता आणि एकदम क्लीन होऊन गेलं देवघर आपलं. तर ह्या पद्धतीने करून घेणार. तर आधी तिथे चौरंग वगैरे ठेवलेलं होतं तर ते सगळं मी आता लॉफ्टवर ठेवून देणार आहे. पाट वगैरे तर पूजा होती तेव्हा काढलेलं होतं मी ते. तर ते इथंच होतं. तर त्याच्यामुळे मग मी आता ना सगळं क्लीन करून घेणार आहे. तर तुम्ही बघितलं असेल देवाला एकदम क्लीन झालेला आहे. खालची फरची पण जे तेल पडलेलं ना ते घासून घेतलं मी आणि देवाला पण मस्त क्लीन करून घेतलेलं आहे. आता देव क्लीन करून घेते मस्त आणि पूजा करते, मस्त रांगोळी काढणार. तर रांगोळीसाठी मला असं वाटतं की खालून ना एक हे आणावं ग्रेनाईट आणि त्याच्यावरच रांगोळी काढत जावी. पण सध्या छोटीशीच रांगोळी इथं काढेल, ग्रेनाईट नंतर आणेल. पण देवाला मस्त क्लीन झालेला आहे, किती छान झालेला आहे. खूप भारी वाटतं असं देवाला वगैरे क्लीन करायला. तर आता देव आहे ना इथेच क्लीन करून घेणार, आपल्या प्यायच्या नळाच्या पाण्यामध्येच क्लीन करून घेणार. तर आता ना आधी हे पुसून घेते. हे काही फोटो वगैरे धुणार नाही, लक्ष्मीचा फोटो आहे.
कृष्ण 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 हरे. तर इथे आपल्या गणपती बाप्पाची मस्त पूजा झालेली आहे बघू शकता. आणि आज चतुर्थी, तर किती शुभ दिवस आहे. मस्त आज मस्त आंघोळ घातली गणपती बाप्पाची, मस्त रांगोळी काढलेली बघू शकता. शुभ लाभ अशी रांगोळी काढली आणि असं आपलं गणपती बाप्पाचं मस्त पूजा केली वगैरे, धूप लावलेला आहे आणि असं आपलं देवाला एकदम क्लीन झालेलं आहे बघू शकता. खूप प्रसन्न वाटतंय. तर असं आपलं गणपती बाप्पा. चला, तर तुम्ही बघितलं असेल गणपती बाप्पाची मस्त पूजा झालेली आहे. तर तेच आता भूक लागली, आता फराळाचं काहीतरी करते. फराळ बिराळ काहीतरी चकल्या वगैरे तळून घेते. आणि केळ्याचं जेवण झालेलं आहे. आणि बाकीचं ना काल ना खारीक आणली होती मस्त मी, बघू शकता. ही पिवळी खारीक आहे आणि काळी खारीक आहे. आणि हे आहे ना मनुके, त्याला असं एवढं आणलेलं आहे. तर हे मला ना नीट ठेवून द्यायचं, इथं आवरायचं सगळा पसारा. आणि आज ना काचीच्या बरण्या आहे ना मला डिशवॉशरला पण लावायच्या, इथं संध्याकाळीच लावेल. आता फराळ करते मस्तपैकी आणि संध्याकाळी मग काचीच्या बरण्या आपल्या आहे ना ह्याच्यातल्या ह्या वगैरे सगळ्या मला लावायच्या आहे. ज्या ज्या आहे ना काचीच्या बरण्या इथे तर हे नाही घासायचं आपलं. काचीच्या बरण्या ज्या काचीच्या बरण्या आहे ना माझ्याकडे त्या सगळ्या मला घासायच्या, ह्या स्पायसेसच्या बघू शकता ह्या. तर धूपचं एवढं धूर झालेलं ना, तर खिडकी उघडून दिली. तर बाप्पाला मस्त नैवेद्य दाखवला आणि मस्त इथे मी वेपर्स आणि काय म्हणता चॉकलेट तळलेले खूप दिवसांनी खाते, नाहीतर मी खात नाही. वा. आणि हे मी स्वतः केलेले आहे मागच्या उन्हाळ्यामध्ये, चकल्या आणि वेपर्स. इथे बघू शकता मस्त मिरची टाकलेली आहे. मला मिरची टाकून इतकं आवडतं ना खायला. तर म्हणजे उपवासाचं कसं वाटत पण नाही, तर उपवास असलं काय तिखट खावंसं वाटतं खूप, म्हणून मी साधी मिरची आहे माझ्याकडे, तर मी ती टाकून खाते वेपर्स वगैरे कशावर. आणि वेपर्स तर खातच नाही उपवासाला, असं साबुदाणे खीर, साबुदाण्याची काय म्हणतात ते डेझर्ट वगैरे असं करून खाते. पण आज खूप दिवसांनी मी चकल्या खाते. वा. तर आता 5:30 वाजलेले आहे आणि इथे मी ना काचीच्या बरण्या काढून घेते, ज्या ज्या मला घासायच्या ना. हे आता ज्या ज्या घासायच्या आहेत ना त्या घासून घेते फक्त. तर इथे ही वाट्या पण घासून घेते, खूप धुळच्या झालेल्या आहे. कारण आता 2-1 दिवसापासून वेगवेगळी काहीतरी करता येईल, त्याच्यामुळे मग खराब होत गेली. तर इथे एवढी काढून आता बरण्या, इथे ह्या बरण्या काढून घेते. आणि ही आहे ना तेलाची बॉटल, ती पण खूप खराब झालेली, ती पण घासून घेणार आहे. आणि ही एक बॉटल काढली मी, खाली होती ती. तर ही ना मी कलर करणार आहे मस्त, वारली पेंटिंग किंवा काहीतरी. तर ही सुद्धा मी बॉटल डिशवॉशरला ठेवणार आहे आता. तर आता हे बाकीचं काढून घेते. हे 2 बरण्या 3 बरण्यांमधलं काहीतरी सगळं काढून घेते. तर ना आता इथे एवढे काचेचे भांडे काढलेले, जे मला घासायचे, जे खराब झालेले आहे. बाकीचे नाही काढले, बाकीचे चांगले होते. तर चल आता वरती ना छोटे छोटे लावून घेणार मी. ह्या बरण्या आहेत ना छोट्या छोट्या, त्या लावून घेणार अशा. बरण्या लावून घेते. आणि हे आहे ना असं खाली ठेवून, असं खाली ठेवून त्याच्यावर अशी झाकणं ठेवून देणार. तर इथे मी काचेच्या सगळ्या छोट्या छोट्या बरण्यावरती लावते. तर याच्या आधी पण मी हे व्हिडिओ दाखवलेले, म्हणजे डिशवॉशरमध्ये काचेचे भांडे कसे निघतात ते दाखवलेले आहेत. तर ते आता कसं माझे खूप खराब झाले होते, काय बघू काहीतरी करताय ना, म्हटलं चला माझे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांच्यासाठी परत एकदा काचेचे भांडे मस्त लावून दाखवलेले आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. कारण इतके खराब झाले होते ना, म्हटलं चला आज दाखवते, थोडं शेअर करते तुमच्यासोबत. तर
इथे याची बॉटल आहे ना तेलाची, ती तर खूपच खराब झाली होती, तेलकट झालेली होती एकदम, वरती हात लागलेले होते. तर खाली सगळ्या मोठ्या बरण्या, ग्लासेस, जे जे खराब वाटत होतं ना मला तेच ठेवलेले. नाही तर खूप काचेचे भांडे आहे अजून माझ्याकडे, पण ते थोडे चांगले होते आणि हे थोडे खराब वाटत होते, म्हणून मग ते सगळे लावलेले आहेत. तर इथे माझे काचेचे भांडे एवढे लावून झालेले, इथे वरती ठेवले, बाकीचे इथे बॉटल अशा ठेवलेले आहे आणि इथे हे बाकी छोटे छोटे सगळे इथे वरती ठेवून दिलेले आहे, तुम्ही बघितलं असतील. आणि इथे पावडर पण टाकलेली आहे इथे, तर बघू शकता इथे पावडर. तर चला आता लावून घेऊ आपण ग्लास सेक्शनला. तर इथे आता ग्लासचं बघू आपण. तर इथे ग्लासचा आला 2 तासासाठी, इथे बघू शकता 2 तासासाठी ग्लास आहे इथे, ग्लासचं चिन्ह आणि ते स्टार्ट. तर इथे आपले काचेचे भांडे मस्त लावून झालेले आहे 2 तासासाठी. तर चला 2 तासांत तुम्हाला दाखवेल मी काचेचे भांडे सगळे. तर इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, आज उपवास आहे तर पटापट केलं मी. तर इथे भेंडीची भाजी, इथे मस्त तुरीचं वरण केलेलं आहे याचं फोडणी देऊन डायरेक्ट. आणि ना इथे मस्त इंद्रायणी भात टाकला आणि इथे सकाळी माठाची भाजी केली होती ती आहे, चपात्या केल्या, एवढं केलेलं आहे. आणि मस्त मला आज ना कैऱ्या भेटल्या होत्या, तर इथे कैरी आता कापू वगैरे त्या जेवणासोबत. आणि जे मी काचेचे भांडे लावले होते ना तर ते मस्त झालेले, तुम्हाला दाखवते. आधी वरची दाखवते सगळे, तर बघू शकता हे. आणि ह्या ज्या नवीन बरण्या आलेल्या ना छोट्या छोट्या, तर त्या किती क्लीन निघालेल्या आहे, बघू शकता एकदम मस्त निघाल्या आहे आणि सुकून निघतात एकदम. तर तो बेस्ट पार्ट आहे डिशवॉशरचा, की सगळं सुकून निघतात आपण भांडे लावले का. आणि ह्या आधीच्या बरण्या आहेत त्या तर एकदम क्लीन निघालेल्या आहे. तर वाट्या पण छान निघाले, बघू शकता एकदम मस्त निघालेले आहे. आणि हे झाकणं वगैरे ठेवले, तेलाचं झाकण ते पण किती छान निघून गेलं मस्त. आणि आता खालचं बघू आपण. तर खालच्या तर मोठ्या बरण्या बघू शकता नेहमीसाठी एकदम मस्त निघतात, एकदम क्लीन आणि वाळून निघतात, वाळवायची गरज नसते. आणि हे ग्लास तर बघू शकता किती छान निघालेले आहे, एकदम भारी निघालेले आहे, एकदम क्लीन. आता जेवण झालं ना सगळं मी आवडून देणार. आणि ही तेलाची बॉटल इतकी तेलकट होती, इतकी खराब होती ना वरतून, ती सुद्धा इतकी छान निघाली आहे मस्त एकदम. त्यात पाणी गेलं होतं का, नाडवी होती ना, तर आता ती आता थोडीशी अशी कमी ठेवली. आणि ही पण एक बॉटल ती पण मस्त निघालेली आहे, त्याच्यात पाणी जाऊन जातं ना. आता हे वरचं रॅपर काढून परत मी हाताने घेईल घासून ते, कारण हे रॅपरचं आहे. बाकीच्या बरण्या तर खूप छान निघालेल्या आहे, ही बरणी बघू शकता एकदम मस्त निघालेले आहे. तर असे आपले काचेचे भांडे मस्त निघालेले आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर तेच भूक लागलेली आहे, उपवास होता, तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, किंवा मी काचेचे भांडे तुम्हाला दाखवले लावून ते बघायला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.